आई शपथ, रस्त्यावर एवढं पाणी आलं कुठनं म्हणायचं. चला सांगतो. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ उठल्यानंतर ही पारूस तोंड घेऊन निघालो शेतात जायला. शेतातली सगळी कामं उरकून निघालो घरी. घरी आल्यानंतर केळी आणि दह्यावर हाणला ताव. तेवढंच ऋषी भाऊचा फोन आला आणि चला मला फोटोशूट करायला. आणि मग घेतलंय आजी भाऊकडे 4-5 गॉगल. नखरं तर असली चालू होती खतरनाक, काय सांगू नका. मग आपण आलो स्टेशनला. फोटोशूट करून निघालो घरी जायला. घरने गेलो डायरेक्ट ऑफिसला. ऑफिसमध्ये आलेल्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि चालू केलं काम. आणि आल्या बघतो तर काय, आपला चॅनल हळूहळू पुढे जायला लागलाय. या राहिलेल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे हे टार्गेट लिहून घेतलं. ऑफिस मधलं काम उरकून निघालो घरी. घरी आल्यानंतर बघतो तर काय, आपल्या झाडाला अशी खतरनाक सीताफळ लागली होती. मग काय सगळी सीताफळ तोडली खपाखप आणि आणली घरात. दुपारनं बसलो गाडीवर आणि निघालो शेतात जायला. शेतात आल्यानंतर बघतो तर काय, सगळी वरून फादरनं काढून ठेवली होती. कंटेंट हुडकायच्या नादात आज आपण आलो हे चिखलामध्ये. तर ही सगळं पाणी वड्यातनं आलेलं आहे आणि सरळ जाते आपल्या नीट उसामध्ये. अशी चिखलामध्ये नाटकी करून झाल्यानंतर शेतातलं काम उरकलं. मग निघालो घरी. संध्याकाळी घरी आल्यानंतर आईनं असा मस्त मसाले भात बनवला होता. मग मी गबुसतो होय, हाणला ताव. मस्तपैकी जेवण करून आपण भगवद्गीता वाचायला बसला. आणि आज आपण भगवद्गीतेतून हे शिकलो की आपल्या मनावर ताबा ठेवणं अवघड आहे, पण अशक्य नाही. जर आपण त्याचा सतत अभ्यास केला तर आपलं मन लय शांत होतंय. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.